ज्या माणसाने महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं त्या माणसाचा महाराष्ट्र खरोखर मान असला पाहिजे। संत तुकोबारायांच्या मागातून जी विचारांची मळी फुलवली गेली अशा संत तुकोबारायांचा महाराष्ट्र खरोखर मान असला पाहिजे। फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी जी गरुड झेप घेतली अशा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र खरोखर मान असला पाहिजे। सिंहासन काळी निदानी छाती असे आमचे छत्रपती अशा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र खरोखर मान असला पाहिजे। हा महाराष्ट्र कलावंतांचा राष्ट्रवंतांचा आणि उरल्या सुरल्या आपल्या लाडक्या पुढाऱ्यांचा हा महाराष्ट्र खरोखर मान असला पाहिजे। आणि आज ह्या महाराष्ट्राच्या या पावनभूमीमध्ये मी एवढ्या सुवर्ण आणि एवढ्या गोड माझ्या भगिनी बघतो। एवढा गोड कसं काय तुम्ही मुंग्या लागतील ना हा म्हणजे आज अक्षरशः मी सरांना बाहेर भेटलो 2-3 वाले घरी फॅमिली फंक्शन होतं, खूप हॅरेसमेंट होते, आजारी होतो, माझी एनएच कॅपॅसिटी होती। मी आत्ता काढत आल्यानंतर मला इथं उठवलं की दादा उठा लोकेशन आले, मी झोपलेलो होतो, अक्षरशः माझी एनएच कॅपॅसिटी सुद्धा नव्हते, पण इथं आल्यानंतर माझा आजार पळून गेला। तुमच्या अंगातली एवढी ऊर्जा बघून माझा आजार म्हटलं की बाबा आता तुला इथं थांबावंच लागणार आहे, तुला दुसरं काही ऑप्शन नाहीये, तुला येतं तुझा वेळ द्यावाच लागणार आहे। मी अक्षरशः त्याला म्हणत होतो की 5-10 मिनिट थांबवा आणि परत पुढे जायचं, घरी पाहुणे वगैरे आलेले। पण इथं आल्यानंतर मला नाही वाटत की इथून मला निघावंसं वाटेल, कारण मला भरपूर काही इथून शिकण्यासारखं भेटणार आहे। माझ्याकडनं तर आहेच, पण तुमच्याकडून सुद्धा काही मला शिकण्यासारखं भरपूर काही इथून भेटणार आहे। आणि विशेष म्हणजे तुमची आणि माझी फील्ड एकच आहे बरोबर ना। ज्यावेळेस भावकी एकत्र येते त्यावेळेस माणूस कधी पडत नाही, पण जेव्हा सेम व्यावसायिक एकत्र येतात त्यावेळेस भरपूर काही विचार त्याने घेण्यासारखे असतात, बरोबर। धन्यवाद, थँक्यू। माझे व्हिडिओ बघतात सर्वजण?